नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या जय मल्हार डेअरी फार्मवरच व्हिडिओ पनवेलवरून ही 3 सडी म्हैस आहे। पाठीमागे गेल्या वर्षी आपण आणलेली होती, तिचं एक सड खराब झालेलं होतं। हरियाणामधूनच आलेली म्हैस आहे। हरियाणामध्ये HLDBचं 24 किलो 300 ग्रॅम हिचं रेकॉर्ड आहे आणि चांगल्या बुलकडून प्रेग्नंट होती। तर आता म्हैस साधारणतः 1.5 महिन्याची 45 दिवसाची वेलेली आहे। खाली चांगल्या क्वालिटीची रेडी आहे मित्रांनो, ब्रीडिंग क्वालिटीची। बरेच शेतकरी बंधू तरुण फोन करत असतात मित्रांनो, मुर्रा म्हैस काय, मुर्रा म्हैस कशी आहे, मुर्रा कशी ओळखायची, ब्रीडिंग क्वालिटीची कशी, कोणत्या म्हशीवर ब्रीडिंग केलं पाहिजे। तर बघू शकता म्हशीची मिल्क फेन वगैरे काल परवाच पुण्याचा व्हिडिओ टाकला होता। तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच म्हशींच्या मिल्क फेन वगैरे तगडा होत्या आणि तशीच मिल्क फेन आहे ह्या म्हशीची सुद्धा, खूप चांगल्या दूध लाईनची, पुट्टा वगैरे। आत्ता शेतकरी बंधू बरेच हरियाणामध्ये म्हशी खरेदी करायला जातात ह्याच पर्पजने मित्र। ओरिजिनल मुर्रा कशी ओळखायची, मुर्राचे काय कॅरेक्टर असतात, फुल साईजचे हे बघू शकता। याची उंची नजदीक खड़ा आहे, पीछे एक पुठ्ठे के पास नजदीक खड़ा है। तर ह्याची हाईट बघा, ह्याच्या गळ्याला लागते म्हैस। ये साईड, ओ साईड सरक, ओट साईड थोडा, हां उधर खड़ा आहे, हां बस बस बरोबर। हे बघू शकता ह्याच्या गळ्याला लागते, याची हाईट चांगली आहे तर याच्या गळ्याला म्हैस लागते। फुल साईजची ही मुर्रा असते मित्रांनो आणि अशाच म्हशी चांगलं दूध देतात। गेल्या वर्षी फक्त 2 महिने म्हैस बंद केली ती, साधारणतः 8-9 लिटरवरून। तर पाठीमागं ज्यावेळेस म्हैस हरियाणातून आली होती त्यावेळेस एक सड खराब झालं होतं तिचं ट्रॅव्हलिंगमध्ये, कासाची साईज वगैरे बघू शकता। ए साईड घुमा दे उसको। तर ही मित्र म्हैस याच्यासाठी व्हिडिओ आहे आजचा की ह्या म्हशीचं पण पीक लेवलवर, ही 3 सडी म्हैस आहे, एक सड गेलेला आहे, पण पीकमध्ये म्हैस कशी होती फ्युचरमध्ये, कधी कोणत्या म्हशीचा पीक येईल नाही येईल कोणीच सांगू शकत नाही। चांगली दुधावर आहे म्हैस आणि चांगली एक मुर्रा कशी असते त्यासाठी तुम्हाला दाखवतो आहे। म्हशी सड खराब झालं आहे, सड खराब म्हणजे पार म्हैस पूर्ण खराब होता होताच वाचलेली आहे। इथं जखम व्हायची आणि ह्याच्यातून एकदम पस वगैरे गळायचा, पण आता ती जखम बऱ्यापैकी कवर झालेली आहे। तर खराब होता होता वाचलेली म्हैस आहे मित्रांनो, एकदम शांत स्वभावाची आणि ओरिजिनल मुर्रा। तिचा पुट्टा वगैरे बघा, लांबी वगैरे फुल साईजची म्हैस आहे। वासरू पण खूप मोठं स्ट्रॉंग दिलं आहे, बघितलं हाईट दिखाती आहे। तर वासरू पण खूप चांगलं दिलेलं आहे मित्रांनो। तर बरेच तरुण असतात, उधर से साईड घुमल एक बार, बरेच तरुण असतात मित्रांनो, मुर्रा ब्रीडिंग क्वालिटीची कशी, हे पुठ्ठ्याची साईज वगैरे बघू शकता। रोक रोक रोक, हे जे अंतर आहे हे पण छान आहे। शेपटाची साईज वगैरे साधारणतः 9-10 इंचापर्यंत सुद्धा शेपूट व्हाईट आहे, पण म्हैस खूप ब्रीडिंग क्वालिटीची इसको इधर। तर ही साईज आहे मित्रांनो मुर्राची, ही चमडी आहे। मुंबईमध्ये असून टेम्परेचर किती आहे सगळ्यांना माहीत असतं, खूप गरमी आहे, पण चांगल्या क्वालिटीची म्हैस कशी ओळखायची। तुम्ही आता खरेदीला जाता हरियाणामध्ये, म्हशीमध्ये काय काय बघता, मिल्क फेन वगैरे बघता का, दूध देणाऱ्या म्हशींची काय स्ट्रॅटेजी असते, साईज कशी असते, हे बघू शकता। हा आहे ओरिजिनल मुर्राचा चेहरा, शिंगडी आणि ओल्ड ब्लड लाईनची म्हैस आहे। ह्या म्हशीची पूर्ण वंशावळ आंध्राला गेलेली आहे मित्रांनो। तर ह्या म्हशीचे एक रेफरन्स व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मिल्किंगचा, म्हशीची धार कशी आहे, म्हैस खरेदी करताना काय काय बघितलं पाहिजे तुम्ही, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला खोल दे बच्चा, म्हैस खरेदी करताना काय काय बघितलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी हिचा रेफरन्स व्हिडिओ दाखवणार आहे। 45 दिवसाची रेडी आहे मित्रांनो। तर बघू शकता म्हैस, पानवल्या वगैरे, सडातलं अंतर वगैरे, म्हशी खरेदी करताना काय काय पाहिलं गरजेचं आहे। तुम्ही कुठेही म्हशी खरेदी करा मित्रांनो, अशा क्वालिटीच्या म्हशी फार कमी शिल्लक राहिल्यात। ही म्हैस ब्रीडिंग पर्पजची आहे आणि आपण ठेवलेली आहे, विक्रीसाठी वगैरे नाही आहे काही। एक रेफरन्स आणि अनुभव, म्हैस कशी ओळखायची ह्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर बरेच शेतकरी बंधू आता व्हॉट्सअप आपला मुर्रा असोसिएशनचा ग्रुप आहे, उसको उधर ढकल जरा, त्याच्यावर पण व्हिडिओ टाकतात ओरिजिनल मुर्रा कशी असते, मुर्रा कशी ओळखायची। तर मित्रांनो म्हशीची लांबी, म्हशीचे साईज, स्वभाव शांत, खालचे स्ट्रक्चर, बऱ्याच वेळेस आपल्या असोसिएशनच्या ज्या मीटिंग झाल्या त्यात वेळोवेळी सगळी माहिती दिलेली आहे। बऱ्याच शेतकरी बंधूंनी अनुभव पण घेतलेला आहे, पण जे नवीन आहेत, एकदम नवीन या व्यवसायामध्ये येतात त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ आहे। ज्यांना याच्यातली थोडी माहितीची गरज आहे, माहिती आवश्यक आहे, तर त्या शेतकरी बंधूंसाठी हा व्हिडिओ आहे। पूर्ण जेड ब्लॅक रेडी आहे, हे बघू शकता। थोडेफार 2-4 केस फक्त वाईट आहेत, 1 इंचापर्यंत आईचे केस भरपूर वाईट आहेत, पण त्याचे एवढे कमी आलेत। तर मित्रांनो हरियाणा तुम्ही जातात, म्हशी खरेदी करता, तर म्हशी खरेदी करताना ह्या गोष्टीची काळजी घ्या। शक्यतो 3 टाईम दूध मोजून घ्या, कुठेही म्हशी खरेदी करा, तुमची अजिबात फसवणूक होणार नाही। बरेच शेतकरी बंधूंचे 2-4 दिवसाचे, आजच सकाळी एक फोन आलेला आहे पुण्यामधून, माझी फसवणूक झाली, या ठिकाणावर म्हैस घेतली होती
तर अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी तुम्ही स्वतः खात्री करा. हा कच्चा धंदा आहे, व्यवसाय आहे. म्हशीला कधीही काय आजारी पडू शकते, काही होऊ शकतं. त्याच्यामुळं खरेदी करतानाच तुम्ही सावधगिरी बाळगा, अपडेटेड राहा आणि व्यवस्थित म्हैस बघा, दूध बघा 2-3 टाईम आणि मग म्हशी खरेदी करा, जेणेकरून तुमची काही फसवणूक होणार नाही. त्याच्यासाठी खरेदी करतानाच काळजी करा. परत तुम्ही काय काळजी केली किंवा परत जरी काय आवाज केला किंवा हे झालं ते झालं तर त्याला काही महत्त्व नाही. ज्यावेळेस तुम्ही म्हैस खरेदी करता त्यावेळेस ह्या गोष्टीची खात्री करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा तुमची फसवणूक होणार नाही. दूध बघून घ्या. जर दूध वगैरे काय दाबलेलं नाही आहे किंवा हिचं काय दूध मोजून वगैरे दाखवायचं नाही, पण म्हशी कशी आहे, म्हशीची धार कशी असावी, म्हशीचा रेफरन्स काय, यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बरेच शेतकरी बंधू सांगत असतात मुरामध्ये कशी ओळखायची काय, आणि आता समजायला लागले. बरेच शेतकरी बंधू महाराष्ट्रातले सुद्धा बांधे हुशार झालेले आहेत. हळूहळू सगळ्यांना माहिती कळणार आहे. मित्रांनो बघू शकता म्हैस अजून पाणवलेली नाही आहे, म्हणजे दूध वगैरे जर धरलेलं असतं तर मशीनच्या कासा वगैरे टाईट नसा वगैरे. आता थोडा अंधार आहे, रात्रीची वेळ आहे म्हणून थोडेसे हे दिसत नाही आहे. पण मिल्क फेन बघा, काल पुण्यामधल्या मी व्हिडिओमध्ये बरेच म्हशी बघितल्या, पण पुण्यामधल्या ज्या मशीनला मिल्क फेन होत्या त्या फार कमी दिसतात. त्यासुद्धा म्हशी 4-5 वर्षाच्या ब्लड लाईनच्या आहेत. त्याच्यामुळं आणि शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स पण खूप चांगला दिला. 5 नंबरची म्हैस असेल, ज्या मिल्क फेनवाल्या म्हशी होत्या त्यांना खूप रिस्पॉन्स दिला. म्हणजे व्हिडिओ बघणारेसुद्धा शेतकरी बंधू असतील, आपले सबस्क्रायबर असतील, फॉलोअर्स असतील, खूप हुशार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की समजतं लोकांना फुल टाईट होणे ते. तर म्हशीचे खालचे काय अंतर पडतं मित्रांनो ते तुम्हाला दाखवणार आहे खाली. आणि म्हशीची धार कोणत्या क्वालिटीची. 3 सडं फ्रॅक्चर होते म्हशीचे जवळजवळ, पलीकडचं पाठीमागचं पण आणि ह्या साईडचं समोरचं पण. ह्याच्यात पण थोडी नस आल्यासारखी आहे, दूध निघतं. पूर्ण फ्रॅक्चर आणि पूर्ण खराब झालेली म्हैस खूप यशस्वी केली, सक्सेस केली. यासाठी ही म्हैस बी दाखवतो मित्रांनो. बघू शकता म्हशीचं अंतर वगैरे कसं पडलं. ही साईज म्हशीची सडांची पाठीमागून पण दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता 2 सडातलं अंतर, पाठीमागं फुल साईज है. एक ही तीचा अंतर है, लगल एक ईत लगल उधर बराबर अभी लगा था वैसा लगल एक छोड़ दे. एक ही तीचा अंतर पडतं मित्रांनो म्हशीमध्ये. हो साईड ते साईड लगा दे, धार लागल आहे. पुढच्यातलं पण खूप अंतर आहे. निकाल धार निकाल दे. बाल्दी खाली बाल्दी दिखा दे जरा. चालू कर. धार खूप मोठी आहे म्हशीची मित्रांनो. आणि कोणती म्हैस किती दूध देऊ शकते या धारावरच समजतं तिचं अंतर, पिशवीची साईज. दोन वाजचे निकाल एकदम झम धार आहे. म्हैस सुधारली नाही पाठीमागं. म्हैसीला पूर्ण त्या सडाची जरब होती आणि साधारणतः 1 वर्ष, साधारणतः वर्ष म्हणण्यापेक्षा 14-15 महिने पूर्ण म्हशीला सारखे अँटीबायोटिक लागत होते सडांसाठी. पूर्ण खूप मोठी कास झाली ती, पूर्ण लोदडलेली कास झाली ती. आणि ती पलीकडच्या सडातली जखम काही केल्या भरत नव्हती आणि ती सुकत पण नव्हतं. अथक परिश्रम केले, त्याला भरपूर ट्रीटमेंट केली. जे नाही ती कुणी काही सांगितलं तरी ती ट्रीटमेंट तिला केली. तर आत्ताशी कुठं ती जखम बऱ्यापैकी कवर झाली. अजूनही ती सुचती का नाही माहीत नाही, पण एवढ्या 2 महिन्यामध्ये 45-40 दिवसामध्ये तर काय आणखी झालेलं नाही. तर कोण काय बोलू हिला कॅन्सर होईल वगैरे वगैरे आणि वाटत होतं खूप तिच्यातली घाण पडायची. पण आता म्हैशी एकदम रिकवर आहे व्यवस्थितमध्ये. धार वगैरे सडांची साईज ही जे एकदम मजबूत सड येतं. काय जर तुम्ही छोटे सडंसुद्धा कधी चॉईस करत असताल तर त्याची धार एकदम जर बारीक सुईसारखी असेल तर ती म्हैस पूर्ण पीक किंवा तुम्हाला अपेक्षित दूध देऊ शकत नाही. धार दिखा दे जरा. हे बघू शकता धार एकदम पावरफुल धार आहे म्हशीची. ये हाथ रखा है, धार कैसी दिखे कॅमेरा में. निकाल दे फास्ट. तर बघू शकता तुम्ही. तर हे दाखवायचा हाच पर्पज आहे मित्रांनो. तुम्हाला सुद्धा थोडीफार या व्हिडिओमधून जर का आयडिया भेटली तर हा व्हिडिओ सार्थक झाला असं समजेल मी. यासाठीच व्हिडिओ आहे. मोठ्या दूधची म्हैस कशी ओळखायची, कशी खरेदी करायची, बाखडमध्ये सुद्धा म्हैस कशी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. पिशवीची साईज असेल, म्हशीच्या सडांची साईज असेल. प्रत्येक जणाला थोडा अनुभव आला पाहिजे मित्रांनो. आणि हरियाणामध्ये सुद्धा क्वालिटी माल शिल्लक नाही आहे. आपल्या आता 3-4 व्यापारी आज मी महाराष्ट्रातले हरियाणामध्ये आहेत, पण माल काय क्वालिटी नाही आहे आणि किमती कायची बाई सांगतात. त्याच्यामुळं अशा म्हशी जतन करून यांच्यापासून चांगली प्रोजनी घेणे हा एक चांगला ऑप्शन आहे.
कुठेही एखाद 2-3 सडी म्हैस असेल, खात्रीतली असेल, तर तिला तुम्ही सोडू नका. तिच्यावर काम काढा. थोडाफार खर्च होईल, पण चांगल्या दूधची म्हैस तुम्हाला तयार होईल आणि तिच्यापासून चांगली प्रोजनी पण भेटेल. खूप लाजवाब म्हैस आहे मित्रांनो. आणि धारबीर आणि म्हशीची जी खरी मुर्रा असते आणि मोठ्या दुधाची 24, 25, 26 किलो दूध म्हशी ज्या देतात, तर त्याला ही साईज लागते, मोठी साईज लागते, खालचं स्ट्रक्चर, सगळ्या गोष्टी लागतात. म्हशीला दूध मोजायचं किंवा दूध काढा एका गोष्टीवर नसतं. सगळ्या गोष्टी म्हशीमध्ये असल्या पाहिजेत, तेव्हाच ती म्हैस चांगलं दूध देते. उगाच कोणत्याही म्हशीचं तुम्ही दूध काढणार किंवा दूध काढायचा प्रयत्न करणार तर ती एवढी म्हैस दूध देऊ शकत नाही. खूप चांगलं दूध आहे म्हशीला. आता 10 किलोच्या आसपास दूध एक टायमाचं 3 सडातून. थोडंफार कमी जास्त पडतं कधी कधी, पण चांगलं दूध आहे. आणि हे 3 सडातून दूध कमी नसतं. हिचं रेकॉर्ड दूध ऑलरेडी हरियाणामध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे तिने स्वतःला सिद्ध तिकडेच केलेलं आहे. पण आपल्या इकडे येऊन सुद्धा म्हैस खूप पिकला आता चांगली होती. जर ती सड नसतं तर म्हशीने इथंसुद्धा येऊन महाराष्ट्रातसुद्धा खूप चांगलं दूध पीक लेवलला दिलं असतं. ह्याच पर्पजनी दाखवतो मित्रांनो. ही ऑलरेडी म्हशीने इथं सिद्ध केलेलं आहे हरियाणामध्ये, HLDBमध्ये हिचं रेकॉर्ड आहे. तर मित्रांनो, चांगल्या खाट्या म्हशी कुठेही तुम्हाला भेटतील. मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतो की चांगल्या क्वालिटीच्या खाट्या म्हशी असतील तर तुम्ही विकत घ्या. थोडेफार किमतीचं तुमचं कमी जास्त काय असेल ते बघा, पण चांगल्या म्हशी जर तुम्ही खरेदी केल्या तर त्या वाचतात, त्या तयार होतात, वेतात आणि त्यांच्यापासून तुम्हाला 100% फायदा होईल. ओल्ड ब्लड लाईनच्या म्हशी फार कमी असते. आपले असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आता एक पूर्ण जुन्या म्हशींची, म्हणजे पूर्ण जुन्या म्हशी त्यांनी एक साधारणतः 10 म्हशी 9 म्हशी आणल्यात ओल्ड ब्लड लाईनच्या, खास ब्रीड तयार करण्यासाठी. तर मित्रांनो, तशा म्हशी आणणं खूप गरजेचं आहे. इथंही कुठं जरी तुम्हाला चांगले दूधची म्हैस दिसली तर घ्या. निकाल दे. चारा खाली करा, चाऱ्यावर तिला तयार करा. साधारणतः वर्षभर तुम्हाला झटायला लागेल थोडंफार, पण त्याच्यानंतर ती म्हैस तयार होईल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ दाखवायचा हाच पर्पज होता आपला, की म्हैसीचा पीक आपण ठेवण्यासाठी किंवा आपल्यासुद्धा माहितीसाठी. बस नाही आहे का ना, आता छोड दे बच्चे, छोड दे. तर अजूनसुद्धा थोडंफार दूध शिल्लक आहे मित्रांनो. हिचं दूध वगैरे आपल्याला काय मोजायचं नाही किंवा काय नाही, पण एक आयडिया येऊ आणखीन पण दूध शिल्लक सडात आहे थोडं. छोड दे बच्चे को पिणे द्या. तर मित्रांनो, हे म्हशीचं दूध आहे आजचं. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगायचं होतं, चांगल्या म्हशी जतन करा. आणि खरंच मुर्रा म्हशी जर चांगलं ब्लड लाईन असेल, चांगला वंश असेल, अध्यक्षाच्या सांगण्याप्रमाणे असोसिएशनचे अध्यक्ष नेहमी म्हणत असतात, चांगला वंश असेल तर हा दूध देतो. डाल दे. चांगला वंश खरंच दूध देतो मित्रांनो. तर चांगला वंश जतन करणं, चांगला वंश वाढवणं हे खूप काळाची गरज आहे. महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनने आत्ता आजच व्हेटरनरी डॉक्टर अभिजित प्रभू देसाई यांनी सिमेंट्स उपलब्ध केलेले आहेत. तुम्ही त्यांना संपर्क करून सिमेंट्ससुद्धा घेऊ शकता आणि आपल्या चांगल्या मशीनना चांगले बुलचे सिमेंट्स भरून आपल्याही घरी चांगल्या छान सुंदर रेड्या तयार करू शकता मित्रांनो. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असेल, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असे चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.